बघितलं तर बाहेर जो आहे हा मोठ्या प्रमाणात इकडे आहोत आणि सध्या या विवान हॉटेलच्या इकडे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर हे दोघेही स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत। हा जो गेट आहे विवान हॉटेलच्या इकडचा आणि हा गेटच्या बरोबर बाजूला खान बाजून आमदार हितेंद्र ठाकूर बसलेले आहेत। क्षितिज ठाकूर आज सकाळी जेव्हा आतमध्ये गेलेले त्यावेळेला त्यांना विनोद तावडे आणि त्याच्यासोबत उमेदवार जो होता राजन नाईक हे दिसले होते आणि त्यानंतर त्यांनी तिकडे एक पैशाची बॅग ही मिळाल्याचा असल्याचा दावा केलेला आहे आणि क्षितिज ठाकूर यांनी दावा केलेला आहे की ही जी बॅग आहे यात पैसे होते। एक डायरी सापडलेली आपण जर बघितलं तर ही जी आहे डायरी आहे आणि यामध्ये ही नावं लिहिलेली आहेत। आपण जर बघितलं 300 हे असं लिहिलेलं आणि ही जी डायरी आहे विनोद तावडेकर। आता हे आपण हितेंद्र ठाकूरांशी बोललो आपण काय नेमकं काय डायरीचं काय 390 फोन नंबर नसतो ना 300 नाही तर 3 लाख असतील। 300 रुपये डायरीत लिहित नाही कोण नाही। बघा ती कोणाची आहे ती डायरी आणि नावं। मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत। मला वाटलं राष्ट्रीय नेते काय एवढं लहान काम करणार नाही, परंतु ते आले बघितलं तर इकडे पैसे पण मिळाले, वाटप पण चालू आहे, कार्यकर्ते आहेत। आता लपून बायकांच्या घराण्यात बसल्या या डायऱ्या याचं काय ते तुम्ही ठरवा। काय मागणी आहे? इलेक्शन कमिशन आणि पोलीस डिपार्टमेंटनी योग्य ती कारवाई करावी। मला माहित नाही, मी मोजायला बसलो नाही। डायऱ्या आता बघायच्या, चेक करून तुम्ही देतील तर ना। याच्यामध्ये एक आहे की सीसीटीव्हीची मागणी आपण करतात। सीसीटीव्ही बंद होता, आम्ही आल्यावर चालू केला। हॉटेल प्रशासन पण मिळालेलं आहे, सीसीटीव्ही बंद होता। त्या मधल्या काळातलं सीसीटीव्ही आहे का बघा, तुम्ही चौकशी करा। या हॉटेलवाल्यावर पण सीसीटीव्ही बंद केली म्हणून कारवाई केली पाहिजे। ते बघायला लागेल, आता मला माहित नाही। पैसे वाटप तर ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेराज बंद होते। आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही सुरू केले, त्याच्यामुळे हॉटेल प्रशासन देखील या सगळ्यामध्ये सहभागी असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आणि सगळ्यात महत्त्वाचा दावा त्यांनी केलेला आहे, सगळ्यात महत्त्वाचा खुलासा त्यांनी केलाय की आपल्याला भाजपवाल्यांनीच सांगितलं की विनोद तावडे 5 कोटी रुपये घेऊन येत आहेत। अत्यंत मोठा दावा, अत्यंत मोठा खुलासा हितेंद्र ठाकूर यांनी केलाय की भाजपवाल्यांनीच आपल्याला सांगितलं की विनोद तावडे हे 5 कोटी रुपये घेऊन येत आहेत आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते इथे पोहोचले आणि त्यानंतर आम्हाला पैसे देखील सापडले, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले। हा जो गेट आहे विवान हॉटेलच्या इकडचा आणि हा गेटच्या बरोबर बाजूला खान बाजून आमदार हितेंद्र ठाकूर बसलेले आहेत। क्षितिज ठाकूर आज सकाळी जेव्हा आतमध्ये गेलेले त्यावेळेला त्यांना विनोद तावडे आणि त्याच्यासोबत उमेदवार जो होता राजन नाईक हे दिसले होते आणि त्यानंतर त्यांनी तिकडे एक पैशाची बॅग ही मिळाल्याचा असल्याचा दावा केलेला आहे आणि क्षितिज ठाकूर यांनी दावा केलेला आहे की ही जी बॅग आहे यात पैसे होते। एक डायरी सापडलेली आपण जर बघितलं तर ही जी आहे डायरी आहे आणि यामध्ये ही नावं लिहिलेली आहेत। आपण जर बघितलं 300 हे असं लिहिलेलं आणि ही जी डायरी आहे विनोद तावडेकर। आता हे आपण हितेंद्र ठाकूरांशी बोललो आपण काय नेमकं काय डायरीचं काय 390 फोन नंबर नसतो ना 300 नाही तर 3 लाख असतील। 300 रुपये डायरीत लिहित नाही कोण नाही। बघा ती कोणाची आहे ती डायरी आणि नावं। मला बीजेपी वाल्यांनी सांगितलेलं 5 करोड रुपये घेऊन विनोद तावडे येत आहेत। मला वाटलं राष्ट्रीय नेते काय एवढं लहान काम करणार नाही, परंतु ते आले बघितलं तर इकडे पैसे पण मिळाले, वाटप पण चालू आहे, कार्यकर्ते आहेत। आता लपून बायकांच्या घराण्यात बसल्या या डायऱ्या याचं काय ते तुम्ही ठरवा। काय मागणी आहे? इलेक्शन कमिशन आणि पोलीस डिपार्टमेंटनी योग्य ती कारवाई करावी। मला माहित नाही, मी मोजायला बसलो नाही।
डायऱ्या आता बघायच्या, चेक करून तुम्ही देतील तर ना. आपण याच्यामध्ये एक आहे की सीसीटीव्हीची मागणी आपण करतात कारण सीसीटीव्ही बंद होता, आम्ही आल्यावर चालू केला. हॉटेल प्रशासन पण मिळालेलं आहे, सीसीटीव्ही बंद होता. त्या मधल्या काळातलं सीसीटीव्ही आहे का बघा, तुम्ही चौकशी करा. या हॉटेलवाल्यावर पण सीसीटीव्ही बंद केली म्हणून कारवाई केली पाहिजे. ते बघायला लागेल, आता मला माहित नाही. पैसे वाटप. आपण जर बघितलं आता सध्या इतका मोठा नेता असं काम करेल असं वाटलं नव्हतं, पण ज्यावेळी आम्ही पोहोचलो त्यावेळी इकडे पैसे वाटप सुरू असल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं वक्तव्य त्यांनी केलंय की आपल्याला भाजपकडूनच कळलं होतं की विनोद तावडे हे 5 कोटी रुपये घेऊन विरारमध्ये येत आहेत आणि त्यानंतर ज्यावेळी आम्ही तिथे पोहोचलो त्यावेळी पैसे वाटप सुरू असल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलंय. ज्यावेळी हा सगळा प्रकार घडला त्यावेळी सीसीटीव्ही बंद होते, आम्ही आल्यानंतर सीसीटीव्ही सुरू झाले, त्यामुळे हॉटेल प्रशासन देखील यामध्ये सहभागी असल्याचा संशय हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केलाय. या डायरीमध्ये काही नोंदी दिसत आहेत, काही नावं दिसत आहेत त्यांच्यासमोर. आकडे कोडवडमध्ये आहेत ना ते 6.5K म्हणजे 6,500. ठीक आहे सगळं 10